केंद्र सरकारनं आता Z+ सुरक्षा शरद पवारांना दिलेली होती आणि या निर्णयावर शरद पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली। याबाबत मला माहिती नाही असं त्यांनी म्हटलंय। मात्र निवडणुका आहेत, माहिती मिळवण्याची ही व्यवस्था असू शकते असं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। तर शरद पवारांना केंद्र सरकारची सुरक्षा म्हणजे राज्यातील पोलीस यंत्रणेचा अपमान अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। RSSचे प्रमुख आहेत, त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री, ते गृहमंत्री आणि भागवत त्यांचं तिसरं नाव माझं। हे कशासाठी हे मला माहिती नाही। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला मी सगळीकडे केलं तर ऑथेंटिक माहिती मिळवायची व्यवस्था असते, नक्की काय मला माहिती नाही। शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली तशी गरज नाही, याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाहीये। जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळांचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही, ह्याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे। केंद्रानं सुरक्षा दिली, हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे।